नमस्कार. मी साखरे ज्योती जालंधर. माझा पेपर नंबर 1 रोल नंबर 26, पेपर नंबर 2 रोल नंबर 100. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर प्री PhD कोर्स वर्क 2024चा सेमिनारमध्ये महाराष्ट्रातील मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचा अभ्यास हा विषय घेतलेला आहे. माझे मार्गदर्शक डॉक्टर दीपक एम भारती आहेत. अर्थशास्त्र विभाग प्रमुख यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबेजोगाई, जिल्हा बीड. प्रास्ताविक. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 1/6 लोकसंख्या भारतात आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार एप्रिल 2023च्या अखेरीस 142 कोटी लोकसंख्या भारतात उपलब्ध आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 67% लोकसंख्या कार्यकारी गटात असणारी आहे. हे विशेष आणि याचा योग्य फायदा घेण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतात 15 ते 64 वर्ष या वयोगटातील लोकसंख्या 67.49% आहे, तर 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्या 25.68% आहे, तर 65 वर्षापुढील लोकसंख्येचे प्रमाण 6.83% आहे. देशातील आयुर्मान 70 वर्ष असून यात पुरुषांचे 70.5 वर्ष तर स्त्रियांचे 73 वर्ष इतके आयुर्मान आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड्सच्या नव्या अहवालात असा दावा केला आहे की येणाऱ्या दशकामध्ये तरुण भारत झपाट्याने वृद्ध होणाऱ्या समाजात रूपांतरित होईल. जगात किशोरवयीन मुले आणि तरुणांची संख्या सर्वाधिक भारतात आहे. UNFPAच्या इंडिया एजिंग रिपोर्ट 2023 नुसार राष्ट्रीय स्तरावर वृद्धांच्या म्हणजे 60+ वर्ष लोकसंख्येचा वाटा 2021 मधील 10.1% 2026 मध्ये 15% आणि 2050 मध्ये 28.8% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. अशा काळात उत्पादकतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित असते. ते झाले तरच खरा लाभांश मिळू शकतो. त्यानंतर कामकरी वर्गाचे प्रमाण कमी होत जाऊन आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाण वाढेल आणि लाभांशाचे रूपांतर एका मोठ्या आर्थिक जबाबदारीत होईल. त्यामुळेच उपलब्ध मानवी भांडवलाला आवश्यक शिक्षण, प्रशिक्षण, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून देऊन मानवी भांडवलाचे कौशल्य वाढवणे आवश्यक आहे. 12 ऑक्टोबर 2018 रोजी जागतिक बँकेने मानवी भांडवल निर्देशांक ह्युमन कॅपिटल इंडेक्स प्रसिद्ध केला. हा निर्देशांक लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण, आरोग्य आणि शिक्षण या आधारावर 157 देशांचे सर्वेक्षण करून तयार करण्यात आला आहे. या यादीत भारत 115व्या क्रमांकावर आहे, तर सिंगापूर प्रथम स्थानावर आहे. सिंगापूरनंतर दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग आणि फिनलँड या देशाचा क्रमांक आहे. ज्या अर्थव्यवस्थेत आज जन्माला आलेले मूल पूर्ण शिक्षण व पूर्ण आरोग्याची अपेक्षा ठेवू शकते, त्या देशाचे निर्देशांक मूल्य 1 गणले जाते. या दृष्टीने भारताचा 157 देशात 115वा क्रमांक असल्यामुळे याबाबत सुधारणांना खूप वाव आहे असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य असून क्षेत्रफळानुसार 3रे सर्वात मोठे राज्य तर लोकसंख्येनुसार 2रे सर्वात मोठे राज्य आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.23 कोटी असून युनिक आयडेंटिफिकेशन इंडिया आधार नुसार 2024 मध्ये 12.65 कोटी इतकी लोकसंख्या असण्याचा अंदाज आहे. 2001 ते 2011 मध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर 10.73% होता, तो 2021 मध्ये अंदाजित 12.43 इतका आहे. 2011च्या तुलनेत 1.65 कोटींनी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशनंतर भारतातील 2ऱ्या नंबरवर लोकसंख्या असलेले राज्य असून भारताच्या 9% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. मानवी भांडवल संकल्पना. वर्ल्ड बँकेच्या मते मानवाच्या आयुष्यात ज्ञान, कौशल्य आणि आरोग्य या घटकांची सतत होणारी वाढ म्हणजे मानवी भांडवल होय. शुल्झ यांच्या मते व्यक्तीने जे ज्ञान, कौशल्य आत्मसात करते ते आत्मसात केलेले ज्ञान व कौशल्य म्हणजे भांडवल असे स्पष्ट मानले जात नसले तरी हे ज्ञान व कौशल्य म्हणजेच सहेतुकपणे व विचारपूर्वक केलेली मानवी भांडवलामधील गुंतवणूक होय. 1960च्या दशकामध्ये श्रमाच्या अर्थशास्त्राबाबत काही नवीन व महत्त्वपूर्ण विचार मांडले गेले. शुल्झ, बेकर, डेनिसन या अर्थशास्त्रज्ञांनी अधिक शास्त्रीय व सुसंगत अशा मानवी भांडवल संकल्पनेला आकार दिला. त्यांनी अर्थशास्त्रामध्ये विकासासंदर्भात मानवी भांडवलाच्या जवळ जाणारा नवा दृष्टिकोन स्पष्ट केला. 1960च्या पूर्वार्धात अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी बेकर ज्ञानी यांनी मानवी भांडवल या महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वळविले. शिक्षणावर केलेला खर्च ही गुंतवणूक असून त्याकडे शासनाने व समाजाचे
दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आर्थिक गुंतवणुकीमुळे भौगोलिक भांडवलात जशी वृद्धी होते तशी शिक्षणामुळे मानवी भांडवलात होत असते. मानवी भांडवल म्हणजेच ज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य, चांगले आरोग्य, संभाषण कौशल्य, क्षमता, सर्जनशीलता हे मानवी भांडवलामध्ये वेगवेगळे गुण असलेले आपल्याला दिसून येतात. ही एक मानवी भांडवलाची प्रतिमा आहे. महाराष्ट्रातील मानवी भांडवल. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश असून पुणे, कोकण, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि नागपूर अशा 6 प्रशासकीय हेतूसाठी महसुली विभागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात साक्षरता दर 2001 नुसार 76.88% होता, तो वाढून 2011ला 82.34% झाला आहे. सध्या 2024 नुसार साक्षरता दर 82.34% असून त्यात पुरुषांचे प्रमाण 88.38% तर स्त्री साक्षरतेचे प्रमाण 75.87% आहे. एक आलेख दर्शवलेला आहे जो की महाराष्ट्रातील वयोगटनिहाय लोकसंख्येची आकडेवारी दर्शवितो. त्यामध्ये 2001, 2011 आणि 2021ची वयोगटनिहाय लोकसंख्या दर्शवलेली आहे. लोकसंख्येचा लाभांश लोकसंख्येच्या वय संरचनेतील बदलामुळे होणारी अर्थव्यवस्थेतील वाढ सूचित करतो. राज्यातील करती लोकसंख्या 15 ते 59 वर्ष वयोगटाचा विचार केला तर 2001मध्ये 59% वरून 2011मध्ये 63.1% इतकी वाढ झाली, तर 2021मध्ये 68.1% इतकी वाढ दर्शविली आहे. करती लोकसंख्या ही अवलंबित लोकसंख्येपेक्षा जास्त असलेली वरील आलेखावरून दिसून येते. संशोधन विषयाची निवड. लोकसंख्यकीय लाभांशाची अवस्था ही प्रत्येक देशात 40 ते 50 वर्षाची असते. 1960च्या दशकात जपानमध्ये, 1970च्या दशकात दक्षिण कोरियात तर 1980च्या दशकात चीनमध्ये या लोकसंख्यकीय लाभांशाचे फायदे मिळण्यास सुरुवात झाली. तीच सुरुवात 2010च्या दशकात भारतामध्ये झाली. म्हणजेच इतर देशातील लोकसंख्यकीय लाभांशाची अवस्था समाप्त होण्याच्या वेळीच भारतात मोठ्या प्रमाणात मानवी भांडवल उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसंख्येत होणाऱ्या संख्यात्मक वाढीबरोबरच लोकसंख्येच्या गुणात्मक वाढीवरही लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. उपलब्ध मानवी भांडवलाचे साक्षरता प्रमाण, तांत्रिक व वैज्ञानिक शिक्षणाचा स्तर, व्यावसायिक रचना, कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण, अवलंबता गुणोत्तर, मानवी विकास इत्यादी घटक विचारात घेऊन येणाऱ्या काळात शिक्षितांसाठी त्यांच्या शैक्षणिक दर्जानुसार रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणून महाराष्ट्रातील आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या लोकसंख्येच्या गुणात्मकतेचे मूल्यमापन करणे गरजेचे वाटले. त्यामुळे महाराष्ट्रातील मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचा अभ्यास विषय संशोधनासाठी निवडला आहे. संशोधनाची उद्दिष्टे. 1. महाराष्ट्रातील मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचा आढावा घेणे. 2. महाराष्ट्रातील मानवी भांडवलाच्या जिल्हानिहाय गुणात्मकतेचा आढावा घेणे. 3. महाराष्ट्रातील मानवी भांडवलातील स्त्री भांडवलाच्या गुणात्मकतेचा आढावा घेणे. तर 4 आहे महाराष्ट्रातील मानवी भांडवलातील गुणात्मकता वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविणे. यासाठी गृहीतके घेतलेली आहेत ती अशी आहेत. 1. महाराष्ट्रात मानवी भांडवल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. 2. मानवी भांडवलात व्यावसायिक कौशल्याचा अभाव आहे. 3. महाराष्ट्रातील मानवी भांडवल मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रात गुंतलेले आहे. 4. महाराष्ट्रातील मानवी भांडवलाची गुणवत्ता मंद गतीने वाढत आहे. संशोधन पद्धती. प्रस्तुत संशोधन महाराष्ट्रातील मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी एकूण 36 जिल्ह्यांची 2001 ते 2011 हा अभ्यास कालावधी निवडला असला तरी 2023 पर्यंतची आकडेवारीचा समावेश यात आहे. हे संशोधन प्राथमिक व दुय्यम स्रोतावर आधारित आहे. प्रस्तुत संशोधनासाठी प्रामुख्याने द्वितीय सामग्रीचा आधार घेण्यात आला आहे. यामध्ये शासनाचे अहवाल, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे सामाजिक व आर्थिक समालोचन, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, जनगणना अहवाल, मानव विकास अहवाल, शासनाची मानवी भांडवलाची संबंधित केंद्र, राज्य व जिल्हा स्तरावरील संबंधित निरनिराळी प्रकाशने, मानवी भांडवलाशी संबंधित वेबसाईट, मानवी भांडवलावरील निरनिराळी पुस्तके, शोधनिबंध, मासिके इत्यादींचा आधार संशोधन कार्यासाठी घेतला आहे. यात प्रकरण रचना अशी आहे. प्रस्तुत संशोधन विषय मांडणीत सुसंगतता व संलग्नता यावी यासाठी
प्रबंधाची रचना एकूण 6 प्रकरणात करण्यात आली आहे. प्रकरण पहिल्यामध्ये प्रस्तावना आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये संशोधन साहित्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था व मानवी विकास यावर अभ्यास केलेला आहे. चौथ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्या व विविध क्षेत्रात उपलब्ध मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचा अभ्यास आहे. पाचव्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील मानवी भांडवलाच्या गुणात्मकतेचे जिल्हानिहाय विश्लेषण करण्यात आलेले आहे. तर 6वे प्रकरण हे निष्कर्ष आणि शिफारशी मांडण्यात आलेल्या आहेत. निष्कर्ष: लोकसंख्येला सद्यस्थितीत देशाची संपत्ती मानले जाते. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 9.88 कोटी होती. त्यात भर पडून 2011ला 11.23 कोटी झाली व 2021मध्ये अंदाजित त्यात वाढ होऊन 12.43 कोटी झाली आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9% लोकसंख्या महाराष्ट्रात एकवटली आहे. म्हणजे सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर मानवी भांडवल उपलब्ध आहे. दुसरं असं आहे, महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी भागातून मुख्यतः काम करणाऱ्या लोकसंख्येची व्यवसायानुसार विभागणी लक्षात घेता ग्रामीण भागातून शेती हा मुख्य व्यवसाय, तर नागरी भागातून इतर काम करणारे, या व्यवसाय गटाअंतर्गत येणारे व्यापार, वाणिज्य, कारखाना कामगार, शासकीय नोकर, बँकिंग व इतर सेवा, बांधकाम आदी व्यवस्थातून बहुतांश लोकसंख्या मानवी भांडवल पुरविताना दिसते. तिसरं, मानव विकासातून आर्थिक विकास होताना मानवी भांडवल वृद्धी होते. यासाठी आरोग्य, पोषण, शिक्षण व कौशल्य संशोधन यात यथोचित गुंतवणूक आवश्यक आहे. चौथा निष्कर्ष: राज्यामध्ये नित्य मुख्य कार्यस्थितीनुसार 15 वर्ष व त्यावरील व्यक्तीसाठी श्रमशक्ती सहभाग दर 52.60%, काम करणाऱ्यांचे लोकसंख्येशी प्रमाण 51.6% व बेरोजगारीचा दर 2.1% असलेला दिसून येतो. विभागनिहाय रोजगार हा 6व्या आर्थिक गणनेनुसार विचार केला तर कोकण 46.60%, नाशिक 16.8%, पुणे 46.0%, औरंगाबाद 14.8%, अमरावती 8.2%, नागपूर 12.6% इतका विभागनिहाय रोजगार उपलब्ध आहे. शिफारशी: लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असले तरी मानवी भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही राज्यातील लोकसंख्येच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी योग्य नियोजन आढळत नाही. याबाबत स्वतंत्रपणे आयोग स्थापन करावा. शिक्षणाच्या माध्यमातूनच मानवी भांडवलात उच्च क्षमता, कुशल कामगार, विविध कौशल्य, प्रशिक्षण, गुणवत्ता निर्माण होते. त्यामुळे शिक्षणात गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील व्यक्तीमध्ये गुणवत्ता, कार्यक्षमता असली तरी तिचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. निरुत्साही वातावरणामुळे इच्छा नष्ट होते. अनेक उत्कृष्ट दर्जाचे मानवी भांडवल इतर राज्यात किंवा विदेशात स्थलांतरित होते. स्थानिक पातळीवरच त्यांच्या गुणवत्तेनुसार रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. सुशिक्षित अर्धशिक्षित ग्रामीण भागातील 43% पुरुष व 33% स्त्रिया आणि नागरी भागातील 45% पुरुष व 80% स्त्रियांचे शिक्षण अर्धवट सोडण्याचे कारण घरगुती कर्तव्य व आर्थिक उपक्रमात व्यस्त असल्याचे दिसून येते. त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, महिलांसाठी तंत्रशिक्षण संस्था उभारणे, व्यावसायिक दृष्टिकोन वाढवून महिलांचे दर्जेदार बचत गटाचे जाळे उभा राहायला हवे. धन्यवाद. काय झालं? काय दाबलं गेलं आणि काय झालं तसं? Changes in .45, right? So it available only in master. झालं का? Yes.